तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर आज टेलिकम्युनिकेशनचा असिस्टंट इंजिनियरचा पेपर झाला 6 जानेवारीला. तर त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आपल्याकडे आलेले आहेत. टेक्निकल नॉन टेक्निकलचे कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स होते, लेवल काय होती, आपण आता येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे आपली इलेक्ट्रिकलची म्हणजे ट्रान्समिशनची जी एक्झाम होईल त्याच्यासाठी आपण कसं प्रिपरेशन केलं पाहिजे आणि पेपरचा आयडिया आला तर कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपण एक्सपेक्ट करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. आणि गेल्या वेळेच्या पेपरवरून आपण काय अंदाज लावू शकतो का, सेम टाईमचा त्यांनी पेपर ठेवलेला आहे का, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा टेक्निकल बाबतीत आपण बोलून घेऊया. तो थेरोटिकल बघितलं तर 1 लाइनर क्वेश्चन्स होते. ऑलमोस्ट 50 क्वेश्चन्स आपले असतात टेक्निकलचे, त्यातले 42 क्वेश्चन म्हणजे 40 ते 42 क्वेश्चन जे आहेत ते थिअरॉटिकल होते, ज्यांनी मला फीडबॅक दिला, जे स्टुडंट्स अपेअर झालेले त्यांच्यापैकी. आणि न्यूमरिकल होते ते 8 ते 10 क्वेश्चन्स होते. दोनही आपण इझी म्हणू शकतो. ज्यांच्याशी माझं बोलणं झालं ते सगळे म्हणाले की ज्यांचं थिअरॉटिकल स्ट्रॉंग होतं किंवा ज्यांचं कम्युनिकेशन स्पेशली सब्जेक्ट जो स्ट्रॉंग होता, आपण ते पण बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट कम्युनिकेशन होता टेलिकम्युनिकेशनसाठी. तर ज्यांना कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे येतं त्यांनी आरामात खूप इझिली फुल अटेम्प्ट केला असेल आणि बऱ्याच मुलांनी फुल अटेम्प्टसुद्धा केला असावा, कारण पेपर इझी होता टेक्निकलच्या बाबतीत. हे मी स्वतः म्हणत नाही आहे, हे बऱ्याच स्टुडंटकडून आलेलं फीडबॅकवरूनच तुम्हाला सांगतो आहे की त्याच्यामध्ये पण थिअरॉटिकल क्वेश्चन जास्त होते आणि न्यूमरिकल कॅल्क्युलेशनवाले जे काही क्वेश्चन्स आहेत ते कंपॅरेटिव्हली कमी होते. जसं आपलं लास्ट टाईमला ट्रान्समिशनचा जो पेपर झालेला आहे इलेक्ट्रिकलचा, त्याच्यामध्ये न्यूमरिकलचा पोर्शन जास्त होता आणि थिअरॉटिकल कमी होता. पण यावेळेला आपण बघतोय टेलिकम्युनिकेशनच्या पेपरमध्ये थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते जास्त होते आणि न्यूमरिकल कमी होते. तर असं अनप्रेडिक्टेबलसुद्धा पेपर येऊ शकतो. तुम्ही न्यूमरिकलची प्रॅक्टिस करून जाल, पण कदाचित थिअरॉटिकलसुद्धा जास्त येण्याचे चान्सेस आहेत. याच्यामध्ये आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर इझी होता म्हणजे आपण म्हणू शकतो ओव्हरऑल लेवल इझी होता. म्हणजे जेई लेवलचे जरी तुम्ही क्वेश्चन्स केले तरीसुद्धा इथे तुम्हाला फायदा होईल. तर हे पण मी एक सजेस्ट करेन तुम्हाला की जर तुमचं एईसाठी जरी तुम्ही प्रिपेअर करत असाल, जसं आपण YCTचं जे बुक म्हणतो एईसाठी येतं, जसं तुमच्याकडे जेईचं सुद्धा त्याचं जर बुक असेल ते सुद्धा सॉल्व करू शकता. किंवा जर SSC जेईचे जरी तुम्ही क्वेश्चन्स बघितले तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. नुकसान तर काही होणार नाही आहे, झाला तर फायदाच होईल. तर त्यामुळे तुमचे जर बऱ्यापैकी एई लेवलचे क्वेश्चन्स सॉल्व झाले असतील तर आपण जेई लेवलचे सुद्धा क्वेश्चनची प्रॅक्टिस करू शकतो. हे आपण ह्याच्यावरून एक घेऊ शकतो. काय काय टाईपचे क्वेश्चन्स होते थोडे बघूया. तर ट्रायकवर क्वेश्चन होता. द ट्रायक इज अ डॅश सेमी कंडक्टर डिव्हाइस. मला जे मुलांनी फीडबॅक दिला त्याप्रमाणे सांगितलं की लेअरवाला क्वेश्चन्स होता, म्हणजे 3 लेअर डिव्हाइस आहे की 4 लेअर डिव्हाइस आहे, असा टाईपचा काहीतरी ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये. त्यानंतर डिजिटलमधून एक के मॅपचं 4 व्हेरिएबलवाला त्याच्यावर क्वेश्चन्स आला होता डिजिटलमधला. त्यानंतर ॲनालॉगमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल ओपॅम्प, जे आपण सगळेच वाचून जातो आयडियल ओपॅम्पच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यानंतर 16 बिट मायक्रो प्रोसेसरवर आपल्याला इलेक्ट्रिकलला मायक्रो प्रोसेसर विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, पण तरीसुद्धा त्यांना आला होता म्हणून आपण डिस्कस करतोय. त्यानंतर फुल ॲडर सर्किट जे आहे ते आपण कशापासून बनवलं जातं, म्हणजे मे बी तिथे गेट्स असतील किंवा हाफ ॲडर वगैरे त्याच्यामध्ये विचारायचं. हाफ ॲडर आणि कुठला गेट वगैरे आपण त्याच्यामध्ये वापरतो ते विचारलं असेल. त्यानंतर विच मॉड्युलेशन इज यूज फॉर TV पिक्चर, आपला मॉड्युलेशनचा क्वेश्चन आहे जो आपल्याला इलेक्ट्रिकलचा त्याच्यामध्ये विचारला जात नाही. ऑप्टिकल फायबर केबल यूज फॉर इलेक्ट्रिकल सिग्नल ऑर व्हॉइस सिग्नल ऑर लाईट सिग्नल. त्याच्यावर आपण बघू शकतो की थिअरॉटिकलच क्वेश्चन्स आहेत. विच लेअर द ब्रिज ऑपरेट्स ऑन OSI मॉडेल. ओके, आपल्याला नाही आहेत. FM इज कॉमनली यूज ॲट डॅश फ्रिक्वेन्सीज, जे कम्युनिकेशनमध्ये वगैरे बऱ्याचदा विचारलं आपल्याला येत नाही इलेक्ट्रिकलसाठी. आणि इलेक्ट्रिकल एनर्जी इज टर्न इन टू लाईट एनर्जी थ्रू विच प्रोसेस इज कॉल्ड. ते इलेक्ट्रोल्युमिनेसन्स असं त्यांनी पाठवलेलं आहे, जे स्टुडंटने मला क्वेश्चन्स दिले. त्यापैकी मी विचारलं होते की त्याच्यामध्ये नेटवर्कचे आपल्याला काही क्वेश्चन्स आले होते का, कारण टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल बऱ्यापैकी पॅरलल ब्रांचेसमध्ये कॉमन सब्जेक्ट असतात. तर नेटवर्कवर एक पण क्वेश्चन नव्हता. कंट्रोल सिस्टीम पण मी विचारलं कंट्रोलवर होता का क्वेश्चन, त्यांना कंट्रोलवर पण क्वेश्चन विचारलेला नव्हता. ॲनालॉग आणि डिजिटलचे जे काही क्वेश्चन्स होते, जसे की ट्रायक म्हणतो जे आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण शिकतो. त्यानंतर 4 व्हेरिएबलचा के मॅप डिजिटलला असतो. त्यानंतर ॲडर जे डिजिटलमध्ये आपण घेतो किंवा ओपॅम्प जे आहे ॲनालॉग वगैरे, त्याच्यापैकी तुम्हाला आयडिया आले असेल तर ते जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्ही बघून जाऊ शकता. त्यानंतर असा एक आला माझ्याकडे ओव्हरऑल फीडबॅक की कुठला एक डेडिकेटेड एका टॉपिकवर होते, बऱ्यापैकी ओव्हरऑल किंवा आपण म्हणू शकतो की सगळे सब्जेक्टवर आले होते, कॉमन सब्जेक्टवर आले होते, की म्हणजे सगळ्याच सब्जेक्टला त्यांनी काही ना काहीतरी थोडा बहुत तरी विचारलेलं, ॲटलिस्ट 1 का 2 क्वेश्चन का होईना पण विचारलेले होते. सो ऑल सब्जेक्ट्स तुम्ही करून जा, कुठलाही सब्जेक्ट सोडून जाऊ नका. ऑल सब्जेक्ट जर करून गेला तर तुमच्यासाठी बेनिफिशियल होईल. हे पर्सनल सजेशन मी पुन्हा एकदा देईन तुम्हाला. आणि जसं इथे आपण बघू शकतो मी लिहिलेलं आहे की मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट कम्युनिकेशन आहे. तर टेलिकम्युनिकेशनचा जो कोर सब्जेक्ट आपण म्हणू शकतो तो कम्युनिकेशन आहे. तसंच आता ह्याच्यावरून आपण एक प्रेडिक्ट करू शकतो अगेन एकदा, जे इलेक्ट्रिकलला झालेलं होतं की लास्ट टाईमला पॉवर सिस्टीम आपला कोर सब्जेक्ट आहे. करेक्ट. तर पॉवर सिस्टीमवर अगेन एकदा आपण आता
भर देऊन जाणार आहोत. पॉवर सिस्टीम तर सोडायचंच नाही आहे, कुठलाही काहीही येऊ शकतं. थेरॉटिकल जर तुम्ही वाचलं नसेल तर थेरॉटिकलसुद्धा आता ह्या बाबतीत वाचून जा पॉवर सिस्टीम रिलेटेड. त्यानंतर सोबत इलेक्ट्रिकल मशीनसुद्धा करा, हे 2 तर आपल्याला करायचेच आहेत. त्यानंतर अगेन जर तिसरा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर आपल्यासाठी आपण म्हणू शकतो नेटवर्क घेऊ शकतो. नेटवर्क नंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स आपण घेऊ शकतो. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावर विचारलं जातं, इझी असतात. आणि त्यानंतर आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा करून जाऊ शकतो. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त हार्ड येणार नाही आहे, तर त्यामुळे जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण बेसिक्सचे जे काही क्वेश्चन जरी केले पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे तरीसुद्धा आपल्याला येऊन जाईल. ओके, तर टेक्निकलची टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. व्यवस्थित तुम्ही केलं असेल. असं पण आहे की जरी तुमचं प्रिपरेशन झालं नसेल आणि पेपर इझीसुद्धा येऊ शकतो कदाचित. तुम्ही जे सॉल्व केलं असेल, तुम्हाला थिअरॉटिकलमध्ये तुम्ही स्ट्रॉंग असाल तरीसुद्धा तुम्ही इथे पेपर आरामात मॅक्झिमम अटेम्प्ट करून येऊ शकता. कदाचित फुल पण अटेम्प्ट करून येऊ शकता. हेच मला एक सांगायचं होतं की जरी प्रिपरेशन तुम्हाला वाटत असेल की बाकी मुलांची खूप जास्त स्ट्रॉंग आली, न्यूमरिकल मला जमत नाही आहे, पेपर थिअरॉटिकलसुद्धा येऊ शकतो आणि मॅक्झिमम तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपल्याकडे इलेक्ट्रिकलचा. जोपर्यंत पेपर होत नाही आहे तोपर्यंत आपण कॉम्पिटिशनमध्ये आहोत. ओके, तर इलेक्ट्रिकलचं आपलं टेक्निकलचे आपण क्वेश्चन डिस्कस केले. टेलिकम्युनिकेशनचे रिझनिंगचे बघूया का, रिझनिंग मोस्टली कॉमनच येईल. मराठीचं बघूया. मराठीमध्ये ज्या स्टुडंटने मला फीडबॅक दिला त्याच्यावरून कळलं मला की लेंदी पॅरेग्राफ होता, त्या स्टुडंटचा त्याच्यामध्ये खूप जास्त टाईम गेला होता. लेंदी पॅरेग्राफ होता, तर त्यामुळे 5 क्वेश्चन्स आले होते. लेंदी पॅरेग्राफ होता. त्यानंतर ग्रामर, बऱ्याच मुलांना असेल डाऊट की ग्रामर होता का, तर ग्रामर नव्हतं. सेंटेन्स एररवर क्वेश्चन्स होते. म्हणजे एक कंप्लीट सेंटेन्स दिलेलं असतं, त्याच्यामध्ये 3-4 पार्ट केलेले असतात. त्याच्यापैकी कुठला पोर्शनमध्ये जर काय एरर असेल, जर तिथे अशुद्ध शब्द असेल किंवा तिथे एक वचनाच्या जागी अनेक वचन वगैरे दिले असेल, त्यापैकी आपल्या सेंटेन्स एरर फाइंड आउट करायचा होता. आणि बाकी नॉर्मल क्वेश्चन्स होते, त्यांना एवढं लक्षात नव्हतं, त्यांनी मराठीचा त्यांना अटेम्प्ट करता आला नाही. त्यामुळे जेवढे माझ्याकडे क्वेश्चन्स आले किंवा जेवढं टॉपिक समजले मला त्यावर मी तुम्हाला ते सांगतोय. मराठीचं ओव्हरऑल इझी होता, फक्त पॅरेग्राफ त्यांना लेंदी वाटला, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की लेंदी पॅरेग्राफ आला होता. रिझनिंगमध्ये पझल होते, 4 पझल होते, टोटल 20 क्वेश्चन्स. सिटिंगवर एक होतं. पझल पण आपण म्हणू शकतो जास्त टफ नव्हतं. जसं महाजेनकोचा जर कोणी जेईचा पेपर दिला असेल त्यांना आयडिया येईल. इझी टू मॉडरेट लेवलवर आपण म्हणू शकतो. सिलोजिझमवर 5 क्वेश्चन्स होते, मॉडरेट लेवलचे होते, जास्त टफ नव्हतं. इव्हन रिझनिंग एफटीसुद्धा इझी टू मॉडरेटमध्ये होता. ब्लड रिलेशन हे आपण करून जाणारच आहोत. इनपुट आउटपुट, आता बरेच मुलं म्हणत होते की इनपुट आउटपुट येणार की नाही येणार, ते बघा. काही जण तो टफ वाटतो, पण आता ऑलरेडी इथे टेलिकम्युनिकेशनला विचारलेला आहेत. तर त्यामुळे जर तुमचं बाकीचं सगळं कव्हर झालं असेल, तुम्हाला वाटत असेल की आता मी काय करू, मला नवीन शिकायचं असेल, तर इनपुट आउटपुट तुम्ही बघून जाऊ शकता. 4 क्वेश्चन्स आले होते. जर एकदमच तुम्हाला वाटत असेल की मला खूपच टफ जातं आहे, त्यामुळे मी डिमोटिवेट होऊ शकतो किंवा बाकीचं माझं कंपॅरेटिव्हली जास्त टॉपिक स्ट्रॉंग झालेले आहे, तर इनपुट आउटपुट सोडलं तरी चालेल. पण मी सांगून ठेवतो की इनपुट आउटपुटवर 4 क्वेश्चन्स आलेले होते आणि तर मिसलेनियस कुठले 3 क्वेश्चन इथे आले होते. सो ओव्हरऑल रिझनिंग बघितलं तरी जास्त टफ नव्हतं, इझी टू मॉडरेटमध्ये होता. ॲप्टिट्यूडमध्ये टॅब्युलर डेटा इंटरप्रिटेशनवर 5 क्वेश्चन होते. म्हणजे बारग्राफ वगैरे जर काही ठिकाणी पायचार्ट दिलेला असतो किंवा बारग्राफ जर डेटा दिलेला असतो, त्याच्यावर आपल्याला जे काही क्वेश्चन्स असतात ते सॉल्व्ह करायचे असते. इथे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये त्यांना डेटा दिलेला होता. नंबर सिरीज इझी असतात, 3 क्वेश्चन्स होते. सिम्प्लिफिकेशन जे काय असतात ते कधी कधी कोडिंग डिकोडिंगवाले वगैरे असतात, त्याच्यापैकी क्वेश्चन्स होते. क्वाड्रॅटिक इक्वेशनवर 2 क्वेश्चन्स होते. म्हणजे एक्स वायची व्हॅल्यू वगैरे काढायची असते, त्याच्यावर असू शकते किंवा एक्स इज ग्रेटर दॅन वाय और लेसर दॅन वाय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि 5 बाकी मिसलेनियस क्वेश्चन्स होते. सो ओव्हरऑल जर आपण आयडिया घेतली तर इझी टू मॉडरेट लेवलचा होता. तर आता तुमच्यासमोर हे टॉपिक आलेले आहेत, हे तर तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहे जर तुम्हाला आता इलेक्ट्रिकलमध्ये म्हणजे ट्रान्समिशनमध्ये जर रँक काढायची असेल तर, कारण हे ऑलरेडी विचारलेले आहेत, तो हे विचारले जाऊ शकतात. ओके, तर आपण ह्याच्यापैकी सगळे टॉपिक करणार आहोत जेवढे जर तुम्ही केल्या नसाल अजूनही आपल्याकडे वेळ आहे, कारण डेट आलेली नाही आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला ओव्हरऑल टॉपिक हवे असेल तर त्याची पण लिस्ट मी इथे तुम्हाला मेन्शन केली आहे. पर्सेंटेज, सिम्प्लिफिकेशन, रेशो प्रपोर्शन, एजवरचे जे प्रॉब्लेम आहेत, पार्टनरशिप असेल, वर्क अँड टाईम, एक ओव्हरऑल मी टॉपिक दिलेले आहेत. जर तुम्हाला कळत नसेल की मी ह्याच्यातून काय काय करू, तुम्हाला जे टॉपिक इझी वाटतात ते एक एक करत जा, त्याच्यासमोर टिक मारत जा. आणि हे जे आपण इथे टॉपिक डिस्कस केले ते तर सगळे कंप्लीट करायचा नक्की प्रयत्न करा. हे माझं पर्सनल तुम्हाला सजेशन असेल. ठीक आहे, तर आता हे आपण एक्स्ट्रा पण ॲडिशनल टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत आणि ओव्हरऑल आपण टेक्निकल पण कसं होतं, नॉन टेक्निकल पण कसं होतं, या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. इम्पॉर्टंट सब्जेक्ट कुठला असेल आपल्यासाठी, कोरचे जे इलेक्ट्रिकलचे जे सब्जेक्ट आहेत ते पण मी इथे डिस्कस केलेले आहेत. आणि नॉन टेक्निकलचं पण सुद्धा आपण बघितलं. ग्रामर त्यांना विचारलेलं नव्हतं. जर तुम्हाला सगळं रेडी झालं असेल थोडं बहुत बघू शकता बेसिकली, पण एकदम टफ येण्याची गरज नाही आहे. आणि ज्यांचं प्रिपरेशन झालं नसेल अजिबात टेन्शन घेऊ नका, अजूनसुद्धा आपल्याकडे वेळ आहे, अजूनसुद्धा आपण कॉम्पिटिशनमध्ये आहोत. आणि न्यू डेट अजून आतापर्यंत आपल्याकडे आलेली नाही आहे, न्यू एक्सपेक्टेड डेट. तर त्यामुळे
कदाचित या मंथ एंडपर्यंत सुद्धा होऊ शकते किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये सुद्धा होऊ शकते. जरी काही मला एक्सपेक्टेड डेट कळली तर मी त्याच्या रिलेटेड तुम्हाला अपडेट देईन. ठीक आहे. आणि उरलेला टाईम आता आपला इलेक्ट्रिकलचा पेपर अजून बाकी आहे, तर त्याच्यासाठी आपण कसं प्रिपरेशन करायचं, तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल तर खाली कमेंटमध्ये ट्रान्समिशन प्रिपरेशन तुम्ही टाईप करू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्ही मॅक्झिमम मित्रांपर्यंत शेअर करा जे इलेक्ट्रिकलचं प्रिपरेशन करत आहे. जेवढे जास्त कमेंट्स येतील तेवढं लवकरात लवकर आपण ट्रान्समिशन म्हणजेच आपल्या इलेक्ट्रिकलचा तर उरलेला टाईम कसा यूज करायचा, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज आहे ते तुम्ही कशा अटेम्प्ट करायच्या, त्यानंतर जर कोणाला लो स्कोर येत असेल तर त्यावर तुम्ही कसं करू शकता, जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर ते आपण कसं करू शकतो, ह्या जर तुम्हाला गोष्टी हव्या असतील तर त्या सगळ्या तर त्याच्यासाठी कमेंट करा. ट्रान्समिशन प्रिपरेशन म्हणून आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.